दिवशी राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. मारुतीरायाला आमंत्रित केलं. मारुतीराय तिथं स्थानापन्न झाले. नगरीमध्ये आल्याबरोबर स्वागत केलं. जगाची मालकीन सुवर्णाच्या निरंजनीमध्ये आक्षण काढती. स्नेह सुरती स्नेह हेम पात्रेषु जायते सूत्रेषु वन्यहा जायते. सूत्र म्हणजे वात, वन्य म्हणजे अग्नी, आणि पात्र सोन्याचं. हेम पात्र म्हणजे सोन्याची निरंजनी. आणि आईसाहेबांनी आक्षण काढ. काय अंजनीची पुत्र असतील. मारुतीरायाचं अंतकरण रडत होतं. अंजनी माते, तुझ्यासारख्या पवित्र माईच्या पोटी जन्माला आलो. मला जगाची माय ओवाळते, मला विश्वाची माय ओवाळते. काय नाविन्य असेल, कल्पना करा. विठाला विठाला मला ओवाळते जगाची माय. लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राने एक एक दंड धरला आबा. आणि मारुतीरायाला मोठ्या आनंदानं त्या व्यासपीठापर्यंत, व्यासपीठ चुकून बोललो, त्या आसनापर्यंत नेलं. मारुतीराय तिथे गेल्याच्यानंतर माग सरकले. विचारलं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीनं, अरे हनुमंत, तुला बसण्यासाठी केले. ऐका म्हणे प्रभू, ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला भोग काय करायचा. ज्यानं वासनेला पेटून दिले त्याला गादी काय करायची, त्याला पलंग काय करायचा. हे भोगाचे लक्षण आहेत. हे काय करायचं देवा, मी वासनेला विस्तू लावलाय, मला नकोय. वा, मारुतीरायानं सांगितलं, देवा ज्यानं वासनेला विस्तू लावलाय पंढरीनाथ बाबा, त्याला भोग काय करायचा. मालक डिवचू लागले. मालक म्हणले, आबा हनुमंता, मी जगाचा मालक आहे आणि कोणी कशावर बसायचंय तू मला शिकतोय. पण जे कामात ओरिजिनल असते का, ते कोण्याच ओरिजिनल माणसाचं मानित नसते. त्याचं काम ओरिजिनल असते. एका बाईला 2 पोरं, एक कव्हा नाशिकला फेरफटका आणून यायचं, एक कायम स्वरूपी कांद्यात. ते नाशिकून येत होतं का गुटके खाऊ खाऊ सुंबळे. जेवताना त्याची मायन बाप इतके बोलायचे, ते म्हणला किती बोला, काम तर करीत नाही, ऐकून घेते. आणि कांद्यात रात्रंदिवस शेतात मक्केत काम करणाऱ्याला एके दिवशी म्हातारं बोललं. ते म्हणला, रामकृष्ण हरी, मी पप्याची माय घेतो म्हणजे त्याची बायको, आणि मी नाशिकला कोणाची इथं वॉचमॅन की करतो माय, मी येतो. म्हातारी म्हणली, बाब्या मी माय असून तुझ्या पाया पडते, चटमाकान कांदे मातीत जाते, तू इथंच राह, पुन्हा नाही तुला बोलायची. खरी सेवा भय काय त्याच्या. ते मारुतीराय होते. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू वामन अवतार तुमचा कितवा सांगता येईल का एखाद्याला. किती भागवत करा, भागवत ऐकले तुम्ही, वाट पण लावले काही काही. हा, बर बर बर, खरंच हे 5वा. सॉक्स घातलीत म्हाताऱ्यानं. विडाला 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 की बरोबर असू, जाऊ दे आता. पुरावा एक विचारला मारुतीरायानं, भगवान तुम्ही वामन अवतारात कसे होते. बटू होते. कोणता अवस्था होती, ब्रह्मचारी. मग ब्रह्मचारी वामन अवतारात असताना तुम्हाला बसायला काय होतं. बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीराय बुद्धीचं टोक होते. वामन अवतारामध्ये तुम्ही ब्रह्मचारी वेशात होते, तुम्हाला बसायला काय होतं. माहित नाही का हनुमंता, तुला दर्भाची चटई माझ्या बगलात होती ना. दर्भ नावाचं गवत असतं पिंड तर्पण करण्यासाठी, आणि दर्भ नावाच्या गवताची माझ्या बगलामध्ये चटई होती. मग ऐका प्रभू,
तुम्ही तात्पुरते संन्यासी झाले. खरे माणसं किती दाड असतात बघा. ऐका प्रभू, तुम्ही काही वेळापुरते, कारण 2 अवतार जर सोडून दिले बाकीचे किती अवतार आहेत, अंशात्मक आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, बाकी मग काही वेळापुरते तुम्ही ब्रह्मचारी झाले, काही वेळापुरते तुम्ही संन्यासी झाले, तर तुम्ही दरबाची चटई बसायला घेतली म्हणजे नियम पाळले. मी तर नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आवळून बाहेर आलेला आहे. मी कस काय पलंगावर बसल, मान खाली घालावं लागली पंढरपुरातल्या मालकाला. मान मान तुम्हाला एक सांगू, संन्याशानं संसारिकाला मान खाली घालावं लागली. आणि या महाराष्ट्रामध्ये 5 संसारिक आहेत, त्यानं 4 संन्याशाला मान खाली घालावं लागली. ते संसारिक म्हणले तुम्ही लग्न नाही केलं म्हणजे फारच मोठे, आणि आम्ही लग्न केलं म्हणजे गडोळे आहेत का? विधीने सेवन विषय त्यागा, है ना बरोबर? या गोष्टी जर आपण अधिकार तत्वात आणल्या तर आपणही त्या बरोबरीच्या असू. इथं मात्र संन्याशानं संसारिकाला झडपिले. तो संसारिक म्हणजे जगाचा मालक आहे. नाईलाजाने सीतेला सांगितलं, सीते हे बसत नाही पलंगावर. सीतेनं सांगितलं, हनुमंता तू या दरबारात बसल्याशिवाय मला आनंद नाही. आई साहेब बसतो ना, पण मला जिथं आवडन तिथं बसू द्या ना. बस मग आधी तुम्ही बसा तुमच्या जागेवर. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पंचायतन नावाचे चरित्र आहे. हे प्रभूचं पंचायतन म्हणायचं. आणि मग हे सगळे सिंहासनावर बसल्याच्या नंतर दरबाची चटई खाली टाकली, डावा गुडघा खाली टेकला, उजवा गुडघा वर, हे त्याच्यावर हात जोडले आणि विटेवरच्या मालकाकडे प्रणाम करीत मारुतीराय पायापाशी बसले. वाक्य नीट ऐका. मारुतीरायाची मूर्ती प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर ठेवली असेल तर गुडघा डावा टेकलेला पाहिजे. उजव्या गुडघ्यावर मारुतीरायानं अशी किंवा छातीला हात जोडलेले पाहिजे. एक जण म्हणला आमची इथं उजवा गुडघा टेकलेला होता. मी म्हणलं मग मूर्ती करणार पेणार असन, त्याचं मेमरी कार्ड उडालेलं असन म्हणून त्यानं तशी मूर्ती जळली. ती काय त्याच्या काय बापाची जहागिरी असती? हा, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. तुम्हाला एक सांगू का, वक्त्यानं कीर्तनात बोलत असताना ज्याचा पुरावा आहे का तेच बोललं पाहिजे. आधारा वाचोनी शास्त्र पुराण वेद ऋषी मुनी योगी प्रणित हा संप्रदाय त्यांनी सांगावं आणि आम्ही बोलावं. आमच्या मनचं बोलणं गोहत्या समम पापहा भक्षंती रुधिरो भवाहा. एक तर गाय मारल्याचं पाप लागतंय, अन्यथा गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. वक्त्यानं चुकीचं कीर्तनात बोलणे. डावा गुडघा टेकून मारुतीराय समोर बसले. इथपर्यंत पंढरीतल्या मालकांना नामदेवराय कथा सांगत होते. मालकांनी सांगितल्याचा परिणाम नामदेवराय म्हणले, देवा सांगा तुम्ही पुढे काय झालं. तर विटेवरचे मालक सांगतात, नामदेवा त्रेतायुगात मी फरमान काढलं, दंडक सोडा फरमान काढलं. त्रेतायुगात काय फरमान काढलं? माझे मंदिर नसले तरी चालेल. महाराष्ट्रात भारतात विटेवरचे मालक म्हणतात माझे मंदिर नसले तरी चालतील. काशीतले मालक त्या मीटिंगला शिवजी होते. शिवजी म्हणले भारतात प्रत्येक गावात माझं मंदिर नसलं तरी चालेल. विटेवरचे मालक म्हणले माझं मंदिर नसलं तरी चालेल, पण अंजनी सुताचं मंदिर पाहिजे. याच्या पुढचा गोड पुरावा पण पुढे सरकतो. मी काय रामायण नाही सांगायलो, मला फक्त पुरावा द्यायचा पायाचा. कल्पना करा, नामदेवराय म्हणतात देवा पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला इतकं मोठं केलं
अहो तुमचे मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत, पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील, भगवान शिवजीची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील, पण मारुतीरायाची मंदिरं नाहीत, काही कारणास्तव एखादी नसेल, हा भाग सोडून द्या, पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. काही काही बोटावर मोजण्यापुरते असतील तिथं, काही ते गोदड फाटलेलं तिथं आपल्याला काहीच नाही, ते काय गरज आहे फुकट कळण शेंडी वळवळ. पण शक्यतो पंढरीनाथ बाबा प्रत्येक गावात वस्त्यावर पण मारुतीरायाचं मंदिर, कारण माणूस मेल्यावर त्याच्या पुढे टेकले शिवजळतच नाही, हा नियम आहे. याच्या पलीकडे सांगू, 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न, त्या संस्कारात पडायचं असेल तर त्याला पान सुपारी टेकल्याशिवाय हळदच लागत नाही ना. अजून 4 काम आहेत, गुत्त थोडं घेतलं ते तुम्ही घरी गेल्यावर पाहा, ते मारुतीरायाशिवाय होत नाहीत. मग मला सांगा प्रभू, एवढं मारुतीरायानं काय केलं, तुम्ही त्यांना जग प्रसिद्ध केलं. ऐक नामदेवा, देव म्हणतात बरं मी नाही, ऐक नामदेवा, अरे तू माझ्या पायापाशी बसला रे, याच्याकरता मला लय आवडला म्हणून मी जगात मोठा केला. मग ऐका ना प्रभू, त्रेतायुगात पायापाशी बसलेला एक पशु येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. एका बाजूने विचार केला तर ते वानर आहेत, पशु आहेत, मान्यत वारकरी आहेत, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, पण देवा पशु आहे. तरी पण पायपशी बसल्याच्या नंतर इतकं मोठं करता, इतके तुमचे पाय प्रभावशाली आहेत.